नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वैजापूर शिव उमा बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्था विद्यानगर एक आदर्श सेवाभावी संस्था स्थापना 09/04/2010 संस्थापक अशोकजी मांजरे सर छाया बाहुली नाट्य राष्ट्रीय कलाकार यांच्याशी केलेली बातचीत जनता न्यूज प्रतिनिधी. मी अशोक मांजरे प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालो. या ठिकाणी ही जी जागा आहे दिसते हा विद्यानगर हाऊसिंग सोसायटीचा ओपन स्पॉट आहे. या स्पॉटवर मला आमच्या गुरूंनी डॉक्टर पारनेकर महाराजांनी हा प्लॉट माझा इथे बंगला आहे गुरुदर्शन नावाचा, तो बंगला मला विकत घ्या सांगितलं. तो घेतल्यानंतर या ठिकाणी आम्ही मुलांच्या कॉलनीतल्या मुलांचा संस्कार वगैरे सुरू केला. मुलांना आम्ही आईवडिलांना पाया पडायचं वगैरे ते सगळे संस्कार दिले. मग मुलं हळूहळू जय शिवराम म्हणायला लागले. मग ईश्वराच्या कृपेने गुरूंच्या कृपेने या ठिकाणी खासदार चंद्रकांत खैरे यांना विनंती केली की आम्हाला मंदिर करून द्या माझ्या गुरूंचं. तर त्यांनी ते आपल्याला 30/40चं 20/25 मंदिर करून दिलं. त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली, डॉक्टर रामचंद्र महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली. या मूर्ती महाराजांनी आणि गणपतीची मूर्ती आहे तिथे. तर या आम्ही शिवाजी महाराजांची जी नीती होती ती नीती या ठिकाणी आम्ही मुलांना महिलांना शिकवतो. डॉक्टर पारनेकर महाराजांनी एक पूर्णवाद नावाचं तत्त्वज्ञान शोधून काढलं आणि 1948ला त्याला काशी विश्वविद्यापीठाने PhD पदवी त्यांना प्रदान केली. तर ते गणपतीचे शिष्य होते, गणपतीचे भक्त होते. त्यांच्या छातीवर गणपतीचा शिक्का होता. तर त्यांना गणपती प्रसन्न होते. मग त्यांनी पूर्णवाद तत्त्वज्ञान हे जगापुढे मांडलं. पूर्णवाद तत्त्वज्ञान म्हणजे काय की यशाने जीवन जगण्याची गुरु केली. तुम्हाला प्रत्येक क्षणात यशच मिळालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी 6 सूत्रे सांगितली: नैपुण्य, योजकता, लोकमत, लोकसंग्रह, काळाचं भान आणि उपासना शेवटी घेतली सगळ्यात 6व्या नंबरला. कारण मग परमेश्वर कुठे आहे तर माणसाच्या हृदयात. महाराजांचं असं म्हणणं आहे की परमेश्वर माणसाच्या हृदयात आहे. त्याला जागा करा आणि तुमची नीती चांगली ठेवा. तुम्ही तुमच्यामध्ये 6 गुण असले पाहिजे. नैपुण्य पाहिजे. तुम्ही जो धंदा करता, जो व्यवसाय करता, जो नोकरी करता त्याबद्दल तुमच्याकडे कौशल्य पाहिजे, नैपुण्य पाहिजे, योजकता पाहिजे, योजना पाहिजे, काळाचं भान पण ठेवलं पाहिजे, या आणि उपासना पण केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला यश नक्की येतं. प्रयत्न तुम्ही करा, ईश्वर तुम्हाला मदत करेल. ईश्वराची कृपा झाली की तुम्हाला यश 100% मिळते. अशा प्रकारचे पूर्ण तत्त्वज्ञान झालं. या ठिकाणी ते मंदिर झाल्यानंतर मग आम्ही माझे मित्र, माझे विद्यार्थी आहे रमेश बोरनानी पाटील सर आमदार, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली. म्हटलं की माझ्या गुरूंची शाळा करायची आहे. तर त्यांनी आम्हाला 2 खोल्या गुरूंच्या शाळेसाठी करून दिल्या. शेतदारा पब्लिक स्कूल डॉक्टर पारनेकर महाराजांनी ते उद्घाटन करून ती शाळा सुरू करून दिली. नंतर हा एक हॉल दिसतो आपल्याला, 30/40चा एक हॉल आम्हाला रमेश बोरनानी पाटील सरांनी बांधून दिला. एक विद्यार्थी म्हणून त्यांनी मला गुरुदक्षिणा दिली. तर त्या ठिकाणी आम्ही शिवलिंगाची स्थापना प्राणप्रतिष्ठा केली. आता रामाची मूर्ती पण आम्ही इथे बसवणार आहे. सरांनी आम्हाला हॉल बांधून दिला. कॉलनीच्या लोकांकडून आम्ही सहभाग घेऊन आम्ही पत्रिकेचं शेअर केलं. अशा प्रकारे ती मूर्ती स्थापन केली. इथे राममूर्ती होणार आहे. या ठिकाणी आम्ही एक शतदारा पब्लिक स्कूल नावाची शाळा चालवतो. त्या शाळेच्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण देतो. मुलं संस्काराची शाळा आहे. संस्कार मुलांना घडले की आजकाल आपण बघतोय मुलांना आपण डॉक्टर करतो, इंजिनियर करतो, फॉरेनर पाठवतो, अमेरिकेत जातात, पोरं शिकतात. पण इथं वडील मृत होतात, ते त्यांच्या अंत्यविधीसुद्धा येत नाही. ही दशा होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी मुलांना संस्काराचं शिक्षण देतो. अतिशय कमी फीमध्ये आम्ही मुलांना शिकवतो. इथे मग फीचा विषयच नाही आहे. वैजापूरच्या कुठल्याही शाळेत इतकी फी कमी नसेल एवढी कमी फीमध्ये आम्ही मुलांना त्या ठिकाणी पब्लिक स्कूलमध्ये शिकवतो. मुलांना वेदविद्या शिकवतो. मुलांचा सर्वांगीण विकास आम्ही करतो. टॅलेंटेड मुलं या ठिकाणी तयार होतात. छोटी मोठी मुलं म्हणतात ना, अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देववृत्तिजम होतारम रत्नधातमम अग्निपूर्वे ऋषिभिरेड्यो नूतने ऋत सदेवा ही वक्षती. माझ्या शाळेतल्या मुलापैकी प्रत्येक मुलगा 2-2 श्लोक पाठ झाले मुलांची. अशा पद्धतीने आम्ही शाळा सुरू केली. आता इथे एवढा मोठा परिसर आहे. या परिसरात शैक्षणिक कार्य व्हावं, सामाजिक कार्य व्हावं, सांस्कृतिक कार्य व्हावं. इथे कठपुतली मी फुकट शिकवतो. मुलांना आम्ही जे 10 ते 14 वर्ष वयोगटातली मुलं आहे त्यांना शासनाची स्कीम आहे कल्चरल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप, म्हणजे सांस्कृतिक प्रज्ञा शोध छात्रवृत्ती.
की 10 ते 14 वर्ष वयात असलेल्या मुलांना 300 रुपये महिना मिळते 20 वर्षाची होईपर्यंत किंवा 25 होईपर्यंत. 18 ते 25च्या मुलांना युवकांना मिळते 5,000 रुपये महिना. आम्ही हे सगळं मी कठपुतली कलाकार आहे. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे, राज्य पुरस्कार मिळालेले आहे आणि इंटरनॅशनल पुरस्कार CSRचे मिळालेले आहेत. त्या मला पैशाची काही अपेक्षा मी यांना ही कठपुतली कला मोफत शिकवतो. शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवतो. पास होतात मुलं त्यांची पालकांना काय सांगू इच्छिता हां तुम्ही? पालकांना मी अशी विनंती करू इच्छितो, आव्हान करू इच्छितो की त्यांनी मुलांना इथे पाठवत चला. दररोज सायंकाळी 5 नंतर इथे पाठवा. मी मोफत ॲड्रेस सांगा. विद्यानगर वैजापूर शिवाजी महाराजांचं मंदिर आणि मृत्युंजय महामंदिर इथे 2 झाले. हॉल मोठा ओपन स्पेस आहे विद्यानगरमध्ये. त्या ठिकाणी आम्ही मोफत शिकवतो. मुलांना पालकांनी पाठवावं. मुलांना मी कठपुतली फुकट शिकवेल, शिष्यवृत्त्या म्हणून देईल, वेद शिकवेल इथे. मुलांनी मला पाठवा. तुम्ही मला मुलं द्या, मी तुम्हाला घडून दाखवतो. पालकांनी एक वेळेस इथं भेट द्यायला पाहिजे. हो, पालकांनी येऊन भेट द्यावी, बघावं, सगळं पाहावं या आणि मग त्यांनी मुलांना माझ्याकडे पाठवा. आजकाल मुलंच ही आपली संपत्तीच आहेत. याच्या पलीकडे काही नाही जगात. आपण मुलं जर घडवले तर राष्ट्र घडेल, आणि आपली देशाची व्यवस्था चांगल्या प्रकारे चालू शकते. आज मोदींचं स्वप्न आपण साकार करू शकतो या माध्यमातून. मला सर बघा, अटल बिहारी वाजपेयी, PV नरसिंहराव, राजीव गांधी, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांनी सगळ्यांनी माहिती दिली. सरकार केलेलं आहे. माझ्या दूरदर्शनवर मुलाखती घेतलेल्या आहे. हे PV नरसिंहराव बोलणे हे क्या चाहिए आपको, मतलब कुछ नाही चाहिए. त्यांनी मला देत होते. म्हणजे आमचा प्रोटोकॉल होतो. म्हणजे मागत मला 25,000 रुपये देतील तुम्हाला. म्हणजे ते घेऊन काय करायचे म्हणलं, म्हणजे सिर्फ आपका सेवा चाहिए. तर त्यांनी माझी मुलाखत लावली. दूरदर्शनवर माझी 18 मिनिटं मुलाखत झाली व्हिडिओ दूरदर्शनवरनं. आणि मग तिथे मी पिकअप होऊन गेलो. तर मला कलेक्टरांनी विचारलं, साक्षरतामध्ये खूप काम केलं. आज एवढं मोठं माझं म्हणजे हे एक माझी इच्छा फक्त एवढीच की मुलं घडवणे. त्याच्यामध्ये इकडे काही नाही. माझा 77 वर्षाचं वय आहे. मी या वेळात मुलांना शिकवतो. एवढा मोठा हॉल आहे माझ्यासाठी. मी सगळ्या कला शिकवेल. कठपुतली तर फुकट शिकवतो, नाही फुकट शिकवतो. भरतनाट्यम येत नाही, त्यासाठी जर मुलं आले तर त्यांच्यासाठी आपण एक शिक्षिका इथून बोलू, तिचं पेमेंट त्यांनी करायचं. अशा पद्धतीत आम्ही जे काम चालू केलेलं आहे. आम्हाला जनतेला एकच विनंती की जास्तीत जास्त मुलांना ते पाठवा बस. बोल, नाव बोल. योगेश मांजरे. हां बोल, कर सुरू. योगेश मांजरे. अग्निमये पुरोहितं यज्ञस्य देवहोत्रेजं होतारं रत्नदातं अग्निपुर्विवीर शिवीरुद्यो नूतनेनूत आस्य देवावा एव वक्षति